साहेब आवाज चांगला आवाज. महापौर साहेब परत बोलू का? सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय स्वर्गातील सर्व सदस्य, अधिकारी वर्ग आणि पत्रकार बंधू. महापौर साहेब आपण नव्हते. महापौर साहेब आपण ज्या वेळेला नव्हते मधल्या काळामध्ये त्यावेळेला दीपा गौतम मॅडमनी एक फार चांगलं बोललं की आम्ही सर्व नवीन नगरसेवक आहोत, आम्हाला सर्वांनी बोलण्यामध्ये काय चुकलं तर सांभाळून घ्यावं किंवा ह्याच्या अगोदर तत्पूर्वी सिनियर लोकांनी हे आपल्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं. आजही बऱ्याचशा लोकांना आपल्या बोलायचं असतं पण बोलता येत नाही. काही गोष्टी जर आपण प्रशिक्षण त्याच्यावरती दिलं तर फार बरं होतं. दुसरी गोष्ट, नगरसेविका मंदा काटे मॅडमनी बोलल्या की प्रभागामध्ये कामं होत नाही. जो आमचा हक्काचा निधी होता, प्रभाग निधी, नगरसेवक निधी, त्या माध्यमातून बरीचशी कामं आम्हाला करायला मिळत होती. पण परिस्थिती अशी आहे की कामं न झाल्यामुळे काही प्रसार माध्यम आता फिरत आहेत वाडावाडामध्ये आणि कुठे गटार दाखव, कुठे गार्डनमध्ये तुटलेले बेंचेस दाखवतो आणि मग ते युट्यूबवर ते दाखवतात की बाबा हे यांच्याकडून काम झालं नाही. तर त्याचं असं आहे की जे बेंचेस वगैरे जे पूर्वी आपल्या पालिकेकडून 10-15 वर्षापूर्वी एवढी परिस्थिती नव्हती, त्यावेळेला काही बेंचेस तिथल्या स्थानिक लोकांनी कोणाच्या आपल्या दिव्यांग आई वडील अशा नावाने त्या बेंचेस वगैरे दिलेले होते. परवा माझ्याच वॉर्डामध्ये काही प्रसारमाध्यमांनी ते बेंचेस पाहिले. त्या ठिकाणी बेंचेस होते त्यावेळेला मी पालिकेने आपल्याला बेंचेस दिलेले आहे. ज्या ठिकाणी नव्हते त्या गार्डनमध्ये सरदार वल्लभभाई पटेल सेक्टर 28, शिवाजी उद्यान सेक्टर 28 या गार्डनमध्ये आपण 15-20 बेंचेस लावलेले आहेत. पण पूर्वी ज्या लोकांनी डोनेट केलेले बेंचेस होते, जुने बेंचेस, त्यांचं म्हणणं होतं की आमचे जे दिव्यांग आई वडील काका काकी त्यांच्या नावावरती दिलेले आहेत ते तुम्ही काढू नका, तसेच राहू द्या. ते 15 वर्षांनी जे सिमेंटचे बेंचेस जुने वगैरे झालेले आहेत त्याच्यामुळे आता ते जुने बेंचेस तुम्ही नगरसेवक त्याला काय करा, एक तर काढून फेकून द्यावं, फेकून दिलं तर म्हणतात की आमचे बेंचेस राहू द्या, तुम्ही टाकू नका. आणि काही प्लॉट्स जे त्या ठिकाणी वेकंट प्लॉट आहेत 15 ते 20 आमच्या सेक्टर 28 मध्ये, त्या प्लॉटमध्ये कचरा डेब्रिज पडलेला आहे. महापौर साहेब ते डेब्रिज कुणी काढायचं? नगरसेवकांनी काढायचं का? ते त्या नगरसेवकाच्या नावावरती ते बिल फाडतात आणि हे काम असं नगरसेवकांनी केलं पाहिजे असं बोललं जातं. तर ते थोडंसं आपलं लक्ष असावं. सन 2015-2016च्या सुधारित व सन 2016-2017चे मूळ अंदाजपत्र अर्थसंकल्प टी वर काल व आज सभागृहात चर्चा होत असताना आमचे नेते माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, नवी मुंबईचे भाग्यविधाते माझे गुरु आदरणीय गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, कार्यसम्राट आमदार संदीपजी नाईक साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब व सभागृह नेते आमचे गुरुजी जेवण सुतार साहेब, स्थायी समितीचे सभापती नेत्रा शेळके मॅडम, पक्षप्रतोद नाथ साहेब, प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो. कारण आज या पवित्र सभागृहाच्या सर्वांचा आशीर्वाद अनमोल सरकारमुळे आज मी तुमच्यासमोर बोलू शकतो. त्या खऱ्या अर्थाने मागील 35 वर्ष त्या शहरामध्ये राहते. 35 वर्षाच्या नवी मुंबईची जडणघडण मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली. माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या दूरदृष्टीमुळे उंचवर आणि घेणारे महाराष्ट्रातील नवीन पहिले शहर आहे. हे तुम्हाला मला मान्य करावं लागेल. तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माननीय आयुक्त साहेबांनी सुंदर असे एक अंदाजपत्रक मांडलेले आहे. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. 1992 साली महापालिकेची स्थापना झाली आणि 1995 मधील पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीपासून 2015 म्हणजेच आजतागायत सत्ता नवी मुंबईच्या जनतेने आदरणीय गणेश साहेब 1995 साली 90 कोटीचे बजेट अर्थसंकल्प
आता तो 2000 कोटीपर्यंत ही कमी वेळात जास्तीत जास्त गतीने केलेल्या प्रगतीचा आलेख आहे. जो जे वांछित होते लाभले प्रमाणे ज्याला हवे ते या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मिळव ही भावना घेऊन आणि आज विकास करत असताना शहरवासियांना याचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागू नये त्या विचाराने 2015 पासून मालमत्ता कर, पाणी कर दरामध्ये 20 वर्ष ओढणार झाल्याचे अभिवचन आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दिलेले आहे. आज म्हणजेच सलग 12 वर्ष तो शब्द पाळेल. आपल्या शहरात ज्या ज्या गोष्टी आवश्यकता आहेत त्या सर्व सेवा सुविधा पुरवण्याकरता अत्यल्प आणि खर्चाचा ताळमेळ सादर केलेला आहे. त्याविषयी मी काही गोष्टी सांगू शकतो. तत्पूर्वी आमच्या ज्यांचे इंग्रजी, हिंदी, मराठीवरती खूप चांगले प्रभुत्व असणाऱ्या आमच्या स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शेळके मॅडम यांनी खूप चांगले अंदाजपत्र सादर केले. त्यांनी सुंदर भाषण केले. स्थायी समितीचा स्वच्छ कारभार करणाऱ्या प्रथम महिला सभापती आहेत. त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आमच्या महिला सदस्य दिव्या गायकवाड मॅडम यांनी प्रथमच अंदाजपत्रकावरती जी मांडणी केली, उत्तम रीतीने क्रमांची चर्चा केली. खरंच आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांनाही धन्यवाद करतो. माझा विषय आहे अतिक्रम बांधकामी शुल्क दंड वसूल. पेज क्रमांक 3.8 अनुसूची 1.7 अनुप्रयोग I-7. आयुक्त साहेब, आपण 2015-2017 मध्ये 16 मध्ये अतिक्रमणापासून दंडापोटी 3 कोटी रक्कम जमा दिसून येत आहे. ज्याप्रमाणे 2015-2016 अतिक्रमण हटवण्यासाठी आपल्या महापालिकेचा 6 कोटी रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे आयुक्त साहेब, अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून आपल्याकडे भरारी लिहून दिलेले असताना 3 कोटी रुपये खर्च आपल्या पालिकेला करावा लागला आहे. ही खेदाची बाब म्हणावी लागते. आयुक्त साहेब, सन 2016-2017 मध्ये आपण दंडापोटी 5 कोटी रुपये जमा करत आहोत असे उद्दिष्ट ठेवलेले आहे. आपण शहरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढणारच आहेत असे समजायचे का? परत सन 2016-2017 मध्ये अतिक्रमणे हटवण्यासाठी 5 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार असे गृहीत धरलेले आहे. म्हणजे आपल्या पालिकेच्या 50% परत भूर्दंड होणार आहे. तरी आयुक्त साहेब, भूर्दंड थांबवण्यासाठी जी आपण दंडाची रक्कम आकारणी करतो त्यामध्ये दुप्पट तिप्पट वाढ करावी, जेणेकरून पालिकेचा खर्च होणार नाही व दंडाची आकारणी वाढण्याच्या भीतीने अतिक्रमणे थांबण्यास मदत होईल असे मला वाटते. तरी दंड वाढण्याच्या बद्दल आपले काय आहे महापौर साहेब, त्याचं स्पष्टीकरण द्या. माझा दुसरा विषय आहे महापौर साहेब, जाहिरात परवाना शुल्क वसुली. पेज 3.9 अनुसूची 1.8. आयुक्त साहेब, आपण 2015-2016 मध्ये सुधारित अंदाजपत्रकामध्ये जाहिरातीवरील उत्पन्न 2 कोटी रक्कम जमा अशी दिसून येत आहे. त्याप्रमाणे सन 2016-2017 मध्ये आपण 25 कोटी रकमेचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. आयुक्त साहेब, आपण महापालिकेच्या उत्पन्नामध्ये अचानक 23 कोटीची वाढ करत आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन. हे अचानक एवढे उत्पन्न वाढण्यासाठी आपण जाहिरातीसाठी आणखी काही नवीन कंपनीची वाढ करून त्यांच्याबरोबर करार नक्कीच केले असतील, ज्यामुळे आपण 2 कोटीवरून 25 कोटीवर अपेक्षित आहात. त्याचबरोबर हे शहर विद्रूप न करता सौंदर्याला बाधा न पोचता जाहिराती उभा करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून द्यावी, त्याचे धोरण ठरण्यात यावे आणि या गोष्टीच्या धोरणात्मक निर्णय घ्यावा. त्यातून 25 कोटी ऐवजी 40 कोटी रक्कम जमा होईल असं मला वाटते. ही अशी माझी सूचना आहे. महापौर साहेब, सन 2016-2017 मधील प्रस्तावित कामाची जी यादी आपण दिलेली आहे, सन 2016-2017 मध्ये प्रस्तावितच्या कामावर बोलत असताना कामाच्या तपशीलमध्ये पेज क्रमांक 19 अनुक्रम क्रमांक 502 नुसार नागरी वस्तीतून जाणारे उघडे नाले कॉन्क्रिटीकरण करून बंदिस्त करणे प्रस्तावित आहे. त्याबाबत खर्चाची तरतूद आलेली आहे. सदर खर्च कुठल्या शुल्काखाली प्रस्तावित केलेला आहे याबाबत आयुक्त साहेबांनी माहिती द्यावी. सदरचे काम सन 2016-2017 या आर्थिक वर्षात पूर्ण होईल याबाबत गांभीर्याने विचार करून अंदाजित खर्चाची तरतूद करण्यात यावी, जेणेकरून माझ्या प्रभागातील नागरी वस्तीतून वाहणारा नाला
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा फार मोठा धोका बनलेला आहे. त्या उड्या नाल्यामुळे माझ्या प्रभागातील 15 ते 20 कुटुंबे सातत्याने डेंग्यू मलेरियाच्या साथीला सामोरे जात आहे. ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्यावी व आपल्या नागरिकाच्या आरोग्याला खेळी करू नये ही माझी विनंती आहे. आयुक्त साहेब, तत्कालीन नगरसेविका उषा पुरुषोत्तम भोईर यांनी 2005-2010 साली त्या नाला बंद होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर 2010 ते 2015च्या तत्कालीन नगरसेविका माझ्या धर्मपत्नी सुनंदा राऊत यांनी याबाबतचे सतत प्रस्ताव सादर केलेले आहेत. सतत 5 वर्ष प्रयत्न करून सुद्धा आजही आपण नागरी वस्तीतील नाला बंद करण्यासाठी तरतूद केलेली आकडेवारी दिसून येत नाही. महापौर साहेब, या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा, याचे आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे ही विनंती. दुसरी गोष्ट महापौर साहेब, पावसाळ्याच्या प्रारंभी आपण 2 महिने अगोदर डिसल्टिंग करतो शहरामध्ये. 111 वार्डामध्ये बहुतेक सगळ्या वार्डामध्ये डिसल्टिंग हा विषय असतो. त्यावेळेला डिसल्टिंग करताना पावसाच्या अगोदर 15 दिवस या 20 दिवस डिसल्टिंगचं काम चालू होतं. ते आपण लवकर काम करावं, जेणेकरून पाऊस पडल्यानंतर तो डिसल्टिंग केलेली माती जी आहे तिथं त्यावरती त्या फुटपाथवरती पडलेली असते. पाऊस आल्यानंतर ती माती परत आतमध्ये जाते. तर ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवावं. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे की 111 वार्डामध्ये आपण जे फुटपाथवरती जे झाकण टाकतो, ते फुटपाथवरती गटारावरती जी झाकणं असतात, कव्हर जे असतात, ते कव्हर सिमेंटचे कव्हर असतात. ते डिसल्टिंग करताना ते मजूर जे लावतात ते मजूर ते पारेणी की ढाकणे सर्व तोडून टाकतात आणि चांगलं फुटपाथचं जे काम आपण केलेलं आहे त्या फुटपाथच्या असं ते परत ती ढाकणे तुटलेली टाकल्यानंतर ते फार विद्रूप असा फुटपाथ दिसतो आणि लोक म्हणतात, मग काय तुम्ही नगरसेवक काय कामं करता, सगळे ढाकणे तुटून गेलेले आहेत, तुमचं कुठं लक्ष आहे का? त्यामुळे आपल्याला मी सांगतो सर, त्याच्यामध्ये FRBची जी ढाकणं आपण देत आहे, FRBची जी ढाकणं दिलेली आहेत, आपण प्रत्येक वार्डामध्ये मला वाटतं कमीत कमी 10 लाख रुपयाची ढाकणं लागत असतील, ते कव्हर लागत असतील. आपण त्या ठिकाणी FRBचे कव्हर टाकावे, जेणेकरून तो आपला एवढा मोठा खर्च वाचेल. तर प्रत्येक वर्षी जे ढाकणं तुटल्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार करतो, ती लोक कुठून तरी ढाकणं आणून टाकतात. तर हा आपला निश्चित खर्च आपला FRBची ढाकणं टाकल्यामुळे वाचेल असं मला वाटतं साहेब. माझ्या वार्ड क्रमांक 54 सेक्टर 28 मध्ये साधारण 387 प्लॉट आहे 300 मीटरचे. त्या 300 मीटरच्या 87 प्लॉटमध्ये ग्राउंड फ्लोअरला एकाही प्लॉटमध्ये टॉयलेट नाही आहे. मग त्या ठिकाणी सिक्युरिटी जे आहे, सिक्युरिटी गार्ड जो आहे, साधारण 2 गार्ड तरी माझ्या माहितीप्रमाणे असावेत त्या ठिकाणी. तर 600 ते 700 जे गार्ड आहेत त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाहीये. त्यामुळे आपल्या पालिकेच्या माध्यमातून जो डॉग केंद्रापासून मलविसर्जन केंद्रापर्यंत जो पदपथ बनवला, आपण जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे, 900 मीटरचा तो जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे. त्या 900 मीटरच्या जॉगिंग ट्रॅकसाठी आपण 40 ते 50 लाख रुपये खर्च केलेला आहे. अतिशय सुंदर असा जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे. ह्या बाजूला सेक्टर 28 आहे, त्या बाजूला आमदार संदीप नाईक साहेबांनी बनवलेला आहे. त्याचा चांगल्या प्रकारे वापर होतो. पण होतो काय, हे 387 जे प्लॉट आहेत त्याचे जे मी तुम्हाला सांगितले सिक्युरिटी जे आहे त्या ठिकाणी ते उघड्यावरती त्या आपल्या ट्रॅकवरती बसतात. त्याच्यामुळे तो ट्रॅक खराब होतो आणि त्या ठिकाणी कोणीही फेरफटका मारायला जाऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे. तर आपण त्या ठिकाणी तातडीनं टॉयलेट द्यावं असं माझी सूचना आहे आपल्याला. ते केलं तर तो सगळ्यात चांगल्या पद्धतीनं वापर होऊ शकतो. त्या पद्धतीने करून दुसरी गोष्ट, गार्डन मध्ये आपण जे खेळणी पुरवतो, गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये आम्हाला काय साधारण 260 गार्डन आहेत. त्यापैकी माझ्या वॉर्डमध्ये 3 गार्डन्स आहेत, उद्यान आहेत. त्या उद्यानामध्ये जे खेळणी दिलेले आहेत, मला वाटतं एका उद्यानामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे 15-20 लाख रुपयाची दिलेली आहे ते मुलांना खेळण्यासाठी. परंतु त्या ठिकाणी 100-200 मुलं रोज येतात, गार्डनमध्ये येणं जाणं चालू असतं, त्याची तुटफूट होते. मला वाटतं ती क्वालिटी अगदी व्यवस्थित नसते. पण माझी पण ती लाईन आहे स्वतःची, मी पाहिलेलं आहे. अजिबात क्वालिटी बरोबर असते, त्या क्वालिटी आपण मेंटेन करावी, त्या क्वालिटीवरती लक्ष द्यावं. ती सिसो असो या झुला असो या मल्टीप्ले सिस्टम असो, ती तुटल्यानंतर त्याचा असा त्याचा पाईप तयार होतो की त्याचा तो वाटतं की चाकू का काय असा बाण तयार झाल्यासारखा होतो.
तो त्यामुळे त्या मुलांना धोका होण्याची शक्यता आहे आणि त्याची दुरुस्ती तातडीनं होत नाही. आपण बघा, तुम्ही कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याला तिथं तुम्ही पाठवा, प्रत्येक गार्डनमध्ये फिरवा, प्रत्येक एका महिन्यात 2 महिन्यात ती सगळी खेळणी तुटलेली असतात, त्याच्यावरती कोणाचं लक्ष नसतं, ते अत्यंत विद्रूप दिसतं. आणि छोट्या छोट्या कारणासाठी लोक मग त्या नगरसेवकाला बोलत असतात की हा काय नगरसेवक कामाचं नाही, हा काय करत नाही काम, फक्त एखादीच वस्तू दाखवतो. त्यांनी करोडो रुपयाची आम्ही कामं रात्रंदिवस त्या ठिकाणी फिरलेलं असतं, केलेली असतात कामं, त्याला काहीच किंमत नसते. छोट्या छोट्या कामाच्या तक्रारी घेऊन लोक येत असतात. तर ते गार्डन मधली जी खेळणी आहेत चांगल्या क्वालिटीची आपण घ्यावेत आणि आता जी खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत तर त्यांची दुरुस्ती व्हायला हवी. महापौर साहेब जे आपण 2 शब्द बोलायला दिला त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.